छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करायचा आणि औरंगजेबाचं उदात्तीकरण करायचं हा उद्योग या लोकांनी सुरू केलेला आहे। जाधव साहेब, काल तुम्ही प्रकरणाला कारणीभूत असलेली एकंदरीत चिथावणीखोर वक्तव्ये सुरुवातीपासून नितेश राणे किंवा अबू आझमी करत होते, यामधून कोण कारणीभूत आहे असं वाटतं तुम्हाला? असं आहे, कोण कारणीभूत आहे या संदर्भातला शोध आज सरकारने घ्यायचा आहे। परंतु जरी व्यक्ती कोणी कारणीभूत असली तरी सरकार याच्यामध्ये शोध घेण्यामध्ये आणि अशा प्रकारची चिथावणीखोर वक्तव्य करण्यामध्ये जे कोणी वक्तव्य करतात त्यांना बंधन करण्यामध्ये सरकार अपयशी ठरलेलं आहे। एक प्रकारे सरकारनंच अशा प्रकारची वक्तव्य करण्याकरता म्हणून त्यांना प्रोत्साहित केलं का, त्यांना मोकळीक दिली का? ते अशा प्रकारची चिथावणीखोर वक्तव्य करत असताना त्यांना कोणत्याही प्रकारची लगाम घालण्याचं काम, त्यांच्या वक्तव्यावर बंधन आणण्याचं काम किंवा त्यांना थांबवण्याचं काम सरकारनं केलं नाही। त्यामुळं व्यक्ती याला कारणीभूत आहेत की याच्यापेक्षा सरकार याला कारणीभूत आहे असं माझं म्हणणं आहे। काल तुम्ही पायऱ्यांवर काल आंदोलन करण्यात आलं, पायऱ्यांवर काल नितेश राणे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। जेव्हा नितेश राणे यांना हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले की पायऱ्या किंवा हा पोडियम हे काही संवैधानिक जागा नाही, सभागृहात माझ्या राजीनाम्याची मागणी एकही माणूस करत नाही किंवा मला दोषी एकही माणूस ठरवत नाही, सभागृहात एकही विरोधक माझं नाव घेत नाही। असं आहे, ते काय बोलतात, अनेक वेळा मी सांगितलंय की अशा लोकांबद्दल आम्ही बोलायचं नाही असा निर्णय केलेला आहे। अशा लोकांबद्दल बोलणं की ज्यांच्याकडे कोणतीही वैचारिक पातळी नाही, ज्यांच्याकडे कोणत्याही विचारांचा लाडा देण्याची कुवत नाही, ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा विचाराचा सामना करावा अशा प्रकारची नीतिमत्ता आणि नैतिकता नाही, अशा लोकांबद्दल आम्ही काही बोलायचं नाही असं ठरवलेलं आहे। परंतु आपण म्हणता त्या पद्धतीनं सभागृहामध्ये माझा कोणी राजीनामा मागत नाही, त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य सभागृहामध्ये केलंय का? ते बाहेरच करतात। बाहेर करत असल्यामुळे त्यांना कोणतरी बाहेर उत्तर देतो आणि म्हणून स्वतःच्या सोयीनं कुणीतरी बोलावं आणि आम्ही त्याला उत्तर द्यावी असं मला त्याची आवश्यकता वाटत नाही। जाधव साहेब, नागपूरचं जे प्रकरण आहे त्यात महिला पोलिसांचा विनयभंग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। तसं बघतात या घटनेकडे महिला कर्मचारी पोलीस कर्मचारी कामावर असताना ड्युटीवर असताना हा विनयभंग असं आहे की महिला कर्मचाऱ्यांचा, पोलीस महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग ज्यांनी कुणी केला त्याचा शोध घेऊन त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, ही माझी जाहीरपणे मागणी आहे। त्याचबरोबर पोलिसांवर कुणी हल्ले केले त्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे। परंतु अशा प्रकारचा महिला पोलिसांचा विनयभंग व्हावा, अशा प्रकारे पोलिसांच्यावर हल्ले व्हावेत, अशा प्रकारचं वातावरण निर्माण कुणी केलं, का केलं, याचा सरकार शोध घेणार आहे की नाही हे सुद्धा बघितलं पाहिजे। गुन्हेगाराला जशी आपण शिक्षा देतो कारण त्यानं गुन्हा केलेला आहे, परंतु त्याला गुन्हाकाराला भाग कोण पाडतं, त्याला गुन्हाकाराला कोण लावतं? आणि म्हणून जेवढा गुन्हेगार याला शिक्षेस पात्र आहे, जेवढा दोषी आहे तेवढा गुन्हाकाराला लावणारे सुद्धा दोषी आहेत। आणि म्हणून सरकारनं समन्यायानं सर्वांना एकाच तराजूनं तोलून सरकार म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारचे जे कोणी दोषी असतील, प्रत्यक्षपणे हल्ले करणारे किंवा हल्ला करायला लावणारे, या सर्वांच्यावर समान कारवाई करावी अशी माझी मागणी आहे।